ज्याला कोणाला नयनताराशी लग्न करण्याचं स्वप्न पडेल त्याची इच्छा सरकार पूर्ण करणार का, असं धक्कादायक वक्तव्य एका खासदारानं भरसभेत केलंय आणि त्यानंतर सोशल मीडियावर एकच गदारोळ उडालाय। असं वक्तव्य करणारा नेमका तो खासदार कोण आहे आणि हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे सांगतो, पण त्या अगोदर थोडक्यातला फॉलो करा। तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत AIADMKचे खासदार CV षणमुगम यांनी अभिनेत्री नयनताराबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह वक्तव्य केले। मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर टीका करण्याच्या नादात खासदार षणमुगम यांची जीभ घसरली आणि त्यांनी विचारलं की जर एखाद्याला नयनताराशी लग्न करण्याचं स्वप्न पडलं तर स्टॅलिन सरकार ते पूर्ण करणार का। या विधानामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून DMK सह इतर राजकीय पक्षांनी या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय। सोशल मीडियावरही नयनताराच्या चाहत्यांनी या खासदाराला चांगलंच धारेवर धरलं असून महिलांचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय। विल्लुपुरम येथे राज्य सरकारविरोधात निदर्शन करताना षणमुगम यांनी लैंगिक छळाच्या घटनांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता त्यांच्यावरच नामुष्कीची वेळ ओढावली आहे। खासदार षणमुगम यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला इंस्टा व फेसबुकवर फॉलो करा आणि YouTube चॅनलही सबस्क्राईब करा। बातमी म्हणजे थोडक्यात।